निकाल 21 तारखेला जाहीर करावा आणि तोपर्यंत आचारसंहिता कायम ठेवावी असे कोर्टाचे आदेश आहेत। आयोगाच्या मागणीवर कोर्ट काय निर्णय घेतं याकडे आता लक्ष लागलं आहे। तर आचारसंहिता शिथिल करण्याची आयोगाने मागणी केलेली आहे। मतदान झालेल्या भागात शिथिल आचारसंहिता करा अशी मागणी मग करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। निवडणूक आयोग कोर्टात जाणार आहे। आचारसंहिता शिथिल करण्यासाठी परवानगी मागणार असल्याचं कळत आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती? आचारसंहिता शिथिल होऊ शकते का? कोर्ट काय निर्णय देऊ शकतं? काय या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर आज मतदानाची प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पडलेली आहे। तर फक्त निकाल आहे तो आता कोर्टाने सांगितल्याप्रमाणे 21 तारखेला निकाल जाहीर करण्यात येईल। मात्र त्या अगोदर खरं तर साधारणतः 18 ते 19 दिवस ही आचारसंहिता कायम राहू शकते आणि अशाच पद्धतीची जर आचारसंहिता राहिली तर जी जिल्ह्यामध्ये कामं करायची आहेत ती कामं करता येऊ शकणार नाही। यासाठीच कुठेतरी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी यासाठी आता निवडणूक आयोग जे आहे ते कोर्टाकडे मागणी करणार असल्याचं अगदी, आणि कोर्ट काय नेमका निर्णय घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं राहील। गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।